नमस्कार. भारतीय संविधान जाणून घेण्यासाठी आलेल्या सर्वांचे मी स्वप्ना थोरात या युट्यूब मालिकेमध्ये पुन्हा एकदा स्वागत करते. आपलं सर्वांनाच माहिती आहे की आपण भारतीय संविधानाच्या प्रत्येक भागाचं विश्लेषण करत भाग 5 पर्यंत पोहोचलेलो आहोत आणि आज भाग 5 मधलं तिसरं प्रकरण आपण घेणार आहोत. चला तर मग लगेचच व्हिडिओला सुरुवात करूयात. तर भारतीय संविधानाचा भाग 5 जो संघराज्य सांगतो, ज्यामध्ये विशेषतः अनुच्छेद 52 पासून 151 पर्यंत समाविष्ट करण्यात आलेले आहे आणि त्यातलं प्रकरण तिसरं आपल्याला सांगतं राष्ट्रपतीचे वैधानिक अधिकार, संसदेच्या विराम काळात अध्यादेश प्रस्थापित करण्याचा राष्ट्रपतीचा अधिकार. आणि याच्यामध्ये एकच कलम आहे पण ते महत्वाचं आहे, जे आहे 123. तर 123 अनुच्छेद आपल्याला काय सांगतं आपण ते बघूयात. तर अनुच्छेद 123 मध्ये आपल्याला बघायला मिळतं राष्ट्रपतीचा अध्यादेश काढण्याचा अधिकार, ज्यामध्ये अध्यादेश म्हणजे संसदेचे कायदे करण्याच्या शक्तीसारखाच एक तात्पुरता कायदा जो राष्ट्रपतींना असतो, त्याची तरतूद सांगणारा हे अनुच्छेद म्हणजे 123, ज्यामध्ये आपल्याला बघायला मिळतं त्यांचे अधिकार, त्याचा कालावधी, मंजुरी, त्याचे परिणाम, त्याचा सल्ला याबाबतची माहिती आपल्याला ह्या अनुच्छेदांच्या अंतर्गत बघायला मिळते. तर हे अधिकार कोणत्या परिस्थितीत लागू होतात? जेव्हा संसदेतील लोकसभा आणि राज्यसभा या दोघी सभागृहांमध्ये किंवा दोघींपैकी एक सभागृहामध्ये सत्रामध्ये नसताना आणि किंवा त्यावेळेस कार्यवाही करणे आवश्यक आहे असे जेव्हा राष्ट्रपतींचे समाधान झाले, त्यावेळेस हा अध्यादेश काढण्याचा अधिकार राष्ट्रपतींना असतो. मग याची समानता अध्यादेशाला संसदेने मंजूर केलेल्या कायद्या इतकेच सामर्थ्य आणि परिणाम असतो. म्हणजे राष्ट्रपतींचा जो अधिकार आहे हा अधिकार बाकी कायद्यां इतकाच परिणामकारक ठरतो, संसदेच्या मंजूर केलेल्या कायद्या इतकाच. याचा कालावधी हा अध्यादेशाचा कालावधी तात्पुरता असतो आणि याची मंजुरी संसदेचे सत्र सुरू झाल्यावर 6 आठवड्यांच्या आत अध्यादेश संसदेच्या दोन्ही सभागृहांनी मंजूर करणे आवश्यक आहे. मग जर मंजूर नाही केला किंवा मंजूर केले तर काय परिणाम होतात? जर संसदेने मंजूर केला तर तो कायमस्वरूपी कायदा बनतो आणि जर संसदेने मंजूर नाही केला तर 6 आठवड्यांनी तो रद्द होतो. म्हणजे हा तात्पुरत्या स्वरूपातला अध्यादेश असतो आणि 6 आठवड्यांच्या आत राष्ट्रपती तो कधीही मागे घेऊ शकतात. आणि याचा सल्ला राष्ट्रपती हा अधिकार केंद्रीय मंत्रिमंडळाच्या सल्ल्यानुसार वापरतात. तर असे वेगवेगळे प्रकारचे मुद्दे आपल्याला अनुच्छेद 123 मध्ये बघायला मिळतात, ज्यामध्ये अधिकार हा राष्ट्रपतींना कसा असतो, कोणत्या परिस्थितीत असतो, ज्याचा कालावधी काय असतो, परिणाम काय होतात आणि कोणाच्या सल्ल्याने हा राष्ट्रपती अध्यादेश काढू शकतात या संदर्भातली माहिती आपल्याला कलम 123 मध्ये बघायला मिळतं. मग यातलं उपकलम किंवा उपअनुच्छेद काय सांगतं की संसदेच्या विश्रांती काळात अध्यादेश जारी करण्याच्या राष्ट्रपतींची शक्ती, ज्याच्यात 2 अटी असतात. दोन्ही सभागृह किंवा एक सभागृह सत्रामध्ये नसावे, राष्ट्रपतीचे समाधान झाले पाहिजे की तात्काळ कारवाई करणे आवश्यक आहे, आणि याची शक्ती म्हणजे हा जो अध्यादेश काढलेला आहे तो संसदेने बनवलेल्या इतर कायद्यांसारखाच असतो आणि याची मर्यादा, कार्यकाळ संसद पुन्हा सत्रामध्ये आल्यापासून 6 आठवडे आणि पुनर्सत्र 2 सत्रांमधील कमाल अंतर 6 महिने असल्याने अध्यादेशाचा जास्तीत जास्त कार्यकाळ 6 महिने आणि 6 आठवडे इतका असू शकतो. आणि संसदेने मंजूर केल्यास कायदा, नाकारल्यास रद्द होतो आणि राष्ट्रपती हे 6 महिन्याच्या कालावधीमध्ये तो कधीही मागे घेऊ शकतात. म्हणजे आपण याच्या आधीच्या मुद्द्यामध्ये जे बघितलं त्याचं विश्लेषण आपल्याला 123च्या एक उपकलमामध्ये हा सगळा संदर्भ किंवा ही तरतूद बघायला मिळते. तर याच्यानंतर 123 कलम आपल्याला अजून काय सांगतं? न्यायिक पुनरावलोकन, ज्युडिशियल रिव्ह्यू. 44व्या घटना दुरुस्तीद्वारे हे स्पष्ट करण्यात आलं की राष्ट्रपतीचे समाधान न्यायिक पुनरावलोकनाच्या म्हणजे न्यायालयीन तपासण्याच्या अधीन आहे, ज्यामध्ये एक उदाहरण होतं कृष्णकुमार सिंह विरुद्ध बिहार राज्य खटला, ज्याच्यामध्ये असं झालं ज्यात अध्यादेशाद्वारे मूलभूत हक्कांचे उल्लंघन करता येत नाही. हा महत्वाचा मुद्दा या खटल्याच्या निकालादरम्यान बघायला मिळाला. आणि मंत्रिमंडळाचा सल्ला, राष्ट्रपती केंद्रीय मंत्रिमंडळाच्या सल्ल्यानुसारच अध्यादेश काढतात. आपण आधीच्या स्लाइड मध्ये देखील ते बघितलं आणि या संदर्भातले उदाहरण होते जे 1993 दहशतवादी आणि व्यत्ययकारी कृत्य प्रतिबंध कायदा TADA. हा कायदा संसदेने मंजूर होण्यापूर्वी सुरुवातीला दहशतवादी कृत्यांचा सामना करण्यासाठी अध्यादेशाद्वारे आणला गेला होता. आणि काही कृषी कायदे संसदेच्या पावसाळी अधिवेशनापूर्वी कृषी सुधारणांशी संबंधित 3 विधेयके सुरुवातीला अध्यादेशाद्वारे आणली गेली होती, ज्याचे नंतर कायद्यात रूपांतर झाले.
मग सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान अध्यादेश 2007 मधला, ज्यात आंदोलनादरम्यान सार्वजनिक मालमत्तेचे होणारे नुकसान थांबवण्यासाठी हा अध्यादेश काढण्यात आला होता. तर अध्यादेशाचा परिणाम जो कायद्यामध्ये देखील रूपांतर होतो आणि कधी रद्द पण होतो. तर या संदर्भातली आपण काही उदाहरणं बघितली, ज्यामध्ये आपल्याला हे कलम किती महत्वाचं आहे हे नमूद करणाऱ्या गोष्टी आपल्याला बघायला मिळाल्या. याच्यावरच आधारित केस स्टडी, ज्या आर.पी. कपूर विरुद्ध भारत सरकार 1970 मधली ही खटला, यानंतरच पुढची डी.सी. वाधवा विरुद्ध भारत राज्य 1987 मधला हा खटला, आणि कृष्ण कुमार सिंह विरुद्ध बिहार राज्य 1917 मधला हा खटला. तर याच्यामध्ये पहिल्या खटल्यामध्ये अध्यादेशाची वैधतेची तपासणी न्यायालय करू शकते, हे महत्व सांगणारी याच्यामध्ये खटल्यामध्ये आपल्याला बघायला मिळतं. आणि दुसऱ्या खटल्यामध्ये अध्यादेशाचा वापर कायदे करण्याचा पर्याय म्हणून नसावा, तर तो केवळ असाधारण परिस्थितीत वापरला जावा, या खटल्याच्या आधारे ह्या कलमाचं महत्व बघायला मिळतं. आणि ज्या तिसऱ्या केसमध्ये सर्वोच्च न्यायालयाने डी.सी. वाधवा प्रकरणातील निर्णय कायम ठेवला, ज्यात अध्यादेशाचे वारंवार पुनरुत्थापन असंविधानिक आहे आणि अध्यादेश काढण्यापूर्वी राष्ट्रपतीचे समाधान दुर्भावनापणे हेतूने असल्यास त्याची न्यायिक तपासणी होऊ शकते. हा मुद्दा स्पष्ट करणारा हा खटला होता. तर अशा वेगवेगळ्या केस स्टडींच्या मार्फत आपल्याला 123 कलम किंवा अनुच्छेद किती महत्वाचा आहे आणि किती महत्वाचे अध्यादेश राष्ट्रपती काढू शकतात, जे कालांतराने रद्दही होतात किंवा त्याचं कायद्यातही रूपांतर होतं, असा मुद्दा स्पष्ट करणारं हे कलम म्हणजे 123. आता यावर आधारित 3 प्रश्न देखील आहेत. त्यातला पहिला प्रश्न, अध्यादेशाची जास्तीत जास्त कालमर्यादा किती? यावरचा दुसरा प्रश्न, अध्यादेशासाठी कोणाचा सल्ला आवश्यक आहे? आणि तिसरा प्रश्न, संसदेने जर तो नाकारल्यास त्याचे पुढे काय होते? अशा ह्या 3 प्रश्नांची उत्तरं आजच्या भागावर, आजच्या मुद्द्यावर तुम्ही कमेंटमध्ये द्याल याची खात्री आहे, कारण की तुमच्या उत्तरांमुळे आम्हाला आणि तुम्हाला देखील कळतं की संविधानातला प्रत्येक अनुच्छेद, प्रत्येक भाग खऱ्या अर्थी तुमच्यापर्यंत पोहोचत आहे की नाही. तर निश्चितच याही प्रश्नांची उत्तरं तुम्ही कमेंट बॉक्समध्ये द्याल याची खात्री आहे. तर भेटूयात पुढच्या प्रकरणामध्ये, पुढच्या भागांमध्ये, ज्यामध्ये आपल्याला संविधानाच्या प्रत्येक कलमाचा, प्रत्येक अनुच्छेदाचा उलगडा होणार आहे. तोपर्यंत लक्षात ठेवण्यासारखं एक वाक्य, ते म्हणजे संविधानाची जाण, समृद्ध राष्ट्र निर्माण. धन्यवाद.